नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण रेल्वे अर्थसंकल्पाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि रेल्वे अर्थसंकल्पाबाबत अर्थातच मतमतांतर दिवसभरात आपण ऐकतोय आणि आज प्रभू एक्सप्रेस या कार्यक्रमामधून सुद्धा सातत्याने आपण दाखवत आलेलो आहोत नेमकं काय घडतंय रेल्वेच्या याच्या अर्थसंकल्पाच्या अवतीभोवती. काही महत्त्वाचे प्रश्न आपण उपस्थित केलेले आहेत. रेल्वे अर्थसंकल्पामधून सुरेश प्रभूंनी देशाला दिलासा दिला आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्या निमित्तानं आपण उपस्थित केलाय. रेल्वेच्या कारभाराला दूरगामी बळकटी देणारा हा रेल्वे अर्थसंकल्प आहे का, हा सुद्धा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत. आणि रेल्वे मंत्र्यांनी महाराष्ट्राची निराशा केली आहे का, हा सुद्धा प्रश्न आपण चर्चेला घेणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत केशव उपाध्ये, भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. अनंत परांजपे, माजी खासदार आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्यासोबत आहेत, ज्यांनी रेल्वेच्या प्रश्नावरती अभ्यास सुद्धा केला आहे. अर्थात त्यांचा तो अभ्यास काय तेही आता या कार्यक्रमामध्ये आपल्याला कळणार आहे, कारण ते विरोधी पक्ष म्हणून नेमकं काय विचारत आहेत सत्ताधारी पक्षाला ते आपल्याला बघावं लागेल. हरीश रोगी आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि महेश म्हात्रे कार्यकारी संपादक आहे बिन लोकमतचे आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत नागपूर स्टुडिओमधनं शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ता निलिम गोरे सुद्धा असणार आहेत थोड्याच वेळात या कार्यक्रमामध्ये. अर्थात पहिला प्रश्न जो विचारायचा अनंत परांजपे तुम्हाला, कारण विरोधी पक्ष म्हणून तुमची काय या संदर्भातली प्रतिक्रिया ती ऐकायची आम्हाला. आजचं अर्थसंकल्प, रेल्वे संकल्प, बजेट जे सुरेश प्रभूंनी मांडलं, खरं तर घोर निराशा मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांची, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रवाशांची नक्कीच झाली. एक अपेक्षा होती की मागच्या वेळेला अर्थसंकल्प त्यांनी दिला की कुठल्या नवीन ट्रेन्स वगैरे मी घोषणा करणार नाही, माझं हाऊस इन लाईन आणून मग मी पुढच्या वर्षी तुम्हाला सुविधा देईन, अशा प्रकारची आशा त्यांच्याकडनं होती. पण तसं काहीच याही वर्षी झालं नाही. एक डिजिटल आणि सोशल मीडियाच्या कडे झुकलेलं हे रेल्वे बजेट वाटलं. रेल्वेचा कोर कॉम्पिटन्स हा खरं ट्रान्सपोर्टेशन असला पाहिजे, की किती सुविधा तुम्ही दिल्यात, किती फेऱ्या वाढवल्यात, नवीन ट्रेन्स दिल्यात, काय प्रोजेक्ट्स तुम्ही घेणार आहात, ह्याच्यापेक्षाही कॉस्मेटिक आणि डिजिटायझेशनवर भर रेल्वे अर्थसंकल्पाचा वाटला. अच्छा, तुम्ही म्हणताय की कॉस्मेटिक वरवरचा हा सगळा भर आहे. हरीश रोगे, पुन्हा काय तुमची प्रतिक्रिया? सुरेश प्रभू साहेबांनी जो काही अर्थसंकल्प रेल्वेचा मांडलेला आहे तो खरं म्हणजे अर्थसंकल्प नसून ते घोषणापत्र वाटत आहे. आणि सुरेश प्रभू हे चांगले सीए आहेत, नामवंत सीए आहेत, त्यामुळे असं वाटलं होतं की ते निदान आकड्यांचा काहीतरी खेळ करतील. परंतु आकड्यांचा खेळ करण्यापेक्षा त्यांनी शब्दच्छल केलेला आहे, शब्दांचा खेळ केलेला आहे. त्याच्यामध्ये अर्थसंकल्प आणि अर्थ कुठेही दिसत नाहीये. त्यामुळे हे अर्थहीन असं हे रेल्वेचं बजेट आहे. खरं म्हणजे ज्या वेळेला अर्थसंकल्प मांडला जातो त्यावेळेला पैसे कुठून येणार आहेत, किती येणार आहेत, कशावरती गुंतवणार, किती गुंतवणार, हे साधारणपणे त्याच्यामध्ये सांगितलं जातं. अशा प्रकारचं काही सुद्धा सांगितलं जात नाही. जसं आता आनंद परांजपे म्हणाले की मागच्या वेळेला त्यांनी असं म्हटलं की मी काही नवीन गाड्या किंवा नवीन अभिवचनं वगैरे काही मी देत नाही. बरोबर आहे, काही अभिवचनच दिलं नाही म्हणजे पुढच्या वर्षाला मी काही केलं नाही असं काही म्हणता येत नाही. कळलं का नाही? काहीच करायचं नव्हतं, त्यामुळे काही सांगायचाही प्रश्न येत नाही. मी एक सांगतो आपल्याला की सर्वसामान्य जो मुंबईमधला जो प्रवासी आहे, लोकलचा प्रवासी, तो तसा म्हणजे काय त्याच्या फार मोठ्या मागण्या नाहीत. त्याला एवढंच असं वाटतं की मी घरामधून निघाल्याच्या नंतर सुरक्षितपणे मी माझ्या कामाच्या जागेवरती जाईन आणि तिथून परत मी सुरक्षितपणे माझ्या घरी येईन, असा एवढंच त्याची माफक इच्छा असते. परंतु आपण ज्या वेळेला रोज वर्तमानपत्रामध्ये पाहतो की 3-4 तरी मुर्दे दिवसाला पडत असतात. गेल्या वेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की ह्या प्रकारे म्हणजे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाची पावलं उचलली जातील. आजही वर्तमानपत्रामध्ये आपण वाचतो की बैलांच्या डबेमध्ये कोणीतरी बलात्कार करतो किंवा कोणीतरी अतिक्रमण करतो. मग त्याच्यासाठी म्हणून त्यांनी जाहीर केलं होतं मागच्या वेळेला की मी निर्भया स्क्वॉड काढणार आहे. मला ते निर्भया, कारण मी सुद्धा सेकंड क्लासच्या त्या डब्यामधून फिरत असतो, मला कुठेही निर्भया स्क्वॉड दिसलेलं नाही.
त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं त्याने आता हायफायच्या वगैरे सगळ्या वायफायच्या वगैरे घोषणा आहेत. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची सगळी स्टेशन त्यांना करायची आहेत. त्याच्यानंतर त्यांना सुपर फास्ट गाड्या चालवायच्या आहेत. त्या सुपरफास्ट गाड्यांच्या मध्ये जसं आमच्या विमानामध्ये ती स्वप्न सुंदरी असते, कळलं का नाही, विमान सुंदरी असते, तशी काहीतरी रेल्वे सुंदरी त्यांना त्याच्यामध्ये ठेवायची आहे वगैरे वगैरे सगळ्या. आणि दुसरं एक स्वप्न आहे आमच्या देशाच्या पंतप्रधानांचं की मुंबई पासून ते अहमदाबाद पर्यंत जे व्यापारी आहेत आणि खास करून हिरा व्यापारी आहेत त्यांच्या सोयीसाठी म्हणून ती बुलेट ट्रेन त्यांना चालू करायची आहेत. आणि त्यांनी सांगितलं की ते बुलेट ट्रेनचं जे आहे ते काम जोराने सुरू आहे आणि नजीकच्या काळामध्ये ती बुलेट ट्रेन 1,00,000 करोडची आम्ही आणणार आहोत. परंतु त्याच वेळेला मुंबईमधला सर्वसामान्य जो प्रवासी आहे तो सांगतो, अरे बाबा मला 12 डब्याच्या ऐवजी 15 डब्याची गाडी हवी आहे. मग त्याच्यासाठी थोडंसं काही नाही फार विशेष करायचं आहे, त्याच्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी जरा वाढवायची आहे की ज्यामुळे 15 डब्याची गाडी तिथे चालू शकेल. आणि त्याचं असं म्हणणं आहे की मी रोज मरतो आहे, तो जर मरण्यापासून मला वाचवायचं असेल तर माझे जे प्लॅटफॉर्म आहेत ते जरा उंच करा, एवढी त्यांची माफक मागणी आहे. ह्या गोष्टी जर केल्या असता आणि ह्या गोष्टींच्या बुलेट ट्रेनच्या ऐवजी किंवा सुपरफास्ट ट्रेनच्या ऐवजी किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेशनच्या ऐवजी ह्या ज्या सर्वसामान्य गरीब माणसांच्या मागण्या आहेत त्या जर त्याला जर का हात घातला असता तर मी खरोखरच आमच्या रेल्वे मंत्र्यांना धन्यवाद दिले. रेल्वे मंत्र्यांना तुम्ही धन्यवाद दिले असते असं म्हणताय. पण अर्थात महेश पुन्हा प्रतिक्रिया म्हणून पहिली प्रतिक्रिया काय, कारण आपण सगळे मुंबईकर आहोत, मुंबईत आपण बघतोय कशा प्रकारची परिस्थिती आहे रेल्वेची आणि अगदी उपनगरात येणारी जी माणसं आहेत त्यांचे रोजची जी काय हाल होत आहेत तेही आपल्याला माहिती आहे. त्या अर्थाने काही आपल्याला मिळालंय, भरीव असं काही झालंय असं म्हणता येईल का? एकूणच म्हणजे रेल्वे अर्थसंकल्प जेव्हा मांडला जातो, आपण इतक्या वर्षांचे रेल्वे अर्थसंकल्प बघितलेले आहेत, जवळपास 20-22 रेल्वे अर्थसंकल्प नीट अभ्यासलेले आहेत. त्या रेल्वे अर्थसंकल्पात एक गोष्ट लक्षात येते ते म्हणजे प्रत्येक रेल्वे मंत्री अर्थसंकल्प मांडत असताना त्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न करत असतो किंवा त्यामध्ये व्यवहार्य उपाययोजना लोकांसमोर देण्याचा प्रयत्न करत असतो. पण इथे सुरेश प्रभू यांनी भावनिक आदर्शवाद समोर आणून वेगळ्या पद्धतीचा एक पायंडा पाडला की काय असं मला इथे जाणवतं. ज्या पद्धतीने त्यांनी घोषणा केलेल्या आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी या संपूर्ण अर्थसंकल्पाचा विचार केलेला आहे, हे बघितल्यानंतर असं वाटतं की त्यांना नियतीने एक अत्यंत चांगली संधी दिलेली होती रेल्वे प्रशासन सुधारण्याची, रेल्वेला गती देण्याची. ती अत्यंत चांगली संधी या एका हुशार सीएने आपल्या हातातून वाया घालवलेली आहे. हे म्हणजे आपल्या सगळ्यांना वाटत होतं की आपला रेल्वे मंत्री मुंबईकर असा तर मुंबईला काहीतरी त्याच्यातून फायदा होईल. परंतु या रेल्वे मंत्र्यांनी मुंबई, त्यांना ठाऊक आहे की रेल्वेच्या एकूण प्रवासी वाहतुकीतून जेवढं उत्पन्न निघतं त्याच्या 35% हिस्सा मुंबई देते. इतकं महत्वाचं हे शहर आहे, ही मुंबई आर्थिक राजधानी आहे, इथल्या लोकांच्या श्रमशक्तीवर इथली एकूण अर्थव्यवस्था आधारलेली आहे. तर त्यांचा प्रवास जर आपण चांगला केला तर त्याचा प्रोडक्टिव्ह कामावर त्याचा सकारात्मक हे प्रभाव पडणार आहे. परंतु त्याकडे सुरेश प्रभूंना लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि त्यांनी ज्या पद्धतीने मुंबईकरांच्या समस्यांकडे कानाडोळा केलेला आहे ही अत्यंत म्हणजे संतापजनक गोष्ट आहे. आता ज्या पद्धतीने दररोज 10 लोक या इथल्या ट्रॅकवर मरतायत, अनेकांचे पाय तुटतायत, अनेकांचे जीव जात आहेत. आज 70 लाख लोक मुंबईच्या रेल्वेमधून प्रवास करतात. या 70 लाख लोकांच्या दररोजच्या जीवन मरणाचा संबंध ज्या 2 किंवा 2.5 तासाच्या प्रवासाची येतो दररोजच्या, तो प्रवास जर सुखकर केला तर यांच्या दैनंदिन कामकाजावरचा परिणाम जो आहे, दुष्परिणाम, तो कमी होईल. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जे दुष्परिणाम झालेले ते कमी होतील. हे सगळं चांगलं काम करण्याची संधी रेल्वे प्रशासनाला होती, परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकराची आणि सर्वसामान्य भारतीय रेल्वे प्रवाशाची पूर्णपणे घोर निराशा या सगळ्या याच्यातून झालेली आहे. याचं राजकारण आपण करण्याचं कारण नाहीये. ज्यांना राजकारण करायचं त्यांनी राजकारण करावं, परंतु सर्वसामान्य प्रवाशाची जी अपेक्षा आहे ही सर्वसामान्य प्रवाशाची अपेक्षा साधी आहे. आम्हाला
सुखकर आणि सुरक्षित प्रवास द्या, तो जर देता येत नसेल तर आम्ही एक म्हणजे लोक कल्याणकारी प्रशासन राबवण्यास असमर्थ ठरतोय हे तरी मानावं यांनी. पुन्हा केशव उपाध्याय, काय तुमची आता अर्थात तुमच्याकडे आम्ही येतोय, तुम्हाला प्रश्न विचारतो, पण प्रश्न विचारण्याचा मुद्दा हाच आहे की निराशेचं वातावरण आहे असंच आतापर्यंतचा या संदर्भातला सूर आहे. मंदारजी, मी आता काळजीपूर्वकपणे तिघांचीही पहिली वक्तव्य मी आता ऐकत होतो. खरं म्हणजे एक आपल्याकडे प्रघात पडून एक वर्षानुवर्ष झालेला आहे की रेल्वे बजेट म्हणजे घोषणा, चकचकीत घोषणा, 5-25 ट्रेन. मगाशी आमचे मित्र त्यांनी एक शब्द वापरला की घोर निराशा झाली असा, आणि कॉस्मेटिक असे 2 शब्द बरोबर. खरं म्हणजे मंदारजी, बऱ्याच वेळा असं होतं की वर्षभरानंतर जे खरोखर म्हणजे पहिल्यांदा 5-25 घोषणा होतात आणि वर्षभरानंतर लक्षात येतं की मग त्याच्यानंतर वर्षभरानंतर ना प्रवाशाला जो प्रवास करतो त्याच्या नशिबात आतापर्यंत घोर निराशा येत होती. मी उदाहरणासहित बोलतो. याच काँग्रेस UPA सरकारच्या काळामध्ये एक मंत्री होते लालू प्रसाद यादव, त्यांनी आज सांगितलं रेल्वे अशी कोसळली, अमुक झालंय, तमुक झालंय, मी कशी प्रॉफिटमध्ये रेल्वे आणली होती. त्याच काँग्रेसच्या UPA सरकारमधल्या दुसऱ्यांदा ज्या रेल्वे मंत्री झाल्या ममता बॅनर्जी, त्यांनी सांगितलं रेल्वेची सगळ्यात मोठी वाट कुणी असेल तर त्या मागच्या रेल्वे मंत्र्यांनी लावली, लालू प्रसाद यादवने लावलं. म्हणजे केवळ रेल्वे मंत्री सुद्धा, म्हणजे एकाच पक्षाचे एकाच आघाडीतले रेल्वे मंत्री सुद्धा इतके निराश होतात तर प्रवासी किती निराश झाले असतील आतापर्यंत. एक पहिला मुद्दा. दुसरा त्यातला आणखीन एक शब्द प्रयोग केला, कॉस्मेटिक शब्द होता. तिसरा, मगाशी आमचे मित्र महेश म्हात्रे म्हणाले की सुखकर आणि सुरक्षित प्रवास द्या, हे सगळ्यात दिलं पाहिजे. बरोबर ना महेशजी? खरं म्हणजे या रेल्वे बजेटमध्ये कुठल्याही प्रकारचं चकचकीत घोषणा न करता रेल्वे मंत्र्यांनी प्रामुख्याने भर दिलाय तो रेल्वेच्या प्रवाशांच्या सुखकर आणि सुरक्षित प्रवासासाठी. म्हणजे तुम्हाला 2-4 उदाहरणं देऊन सांगतो. तुम्ही 2-3 महिन्यापूर्वीची गोष्ट कदाचित तुम्ही पण स्टोरी केली असेल, मला माहिती नाही, पण एका महिलेनी ट्विटवरती सांगितलं होतं की त्या महिलेला मुलाला दूध मिळत नाहीये याच्यामध्ये. पुढच्या स्टेशनमध्ये त्या रेल्वेचे अधिकारी दूध घेऊन गेले. दुसरा एक किस्सा आज रेल्वे मंत्र्यांनी जो सांगितला की त्या अशाच पद्धतीचा एक ट्विट आलं की मला असुरक्षित वाटतंय, डब्यामध्ये 3-4 गुंड मुलं आहेत. पुढच्या स्टेशनवरती तिथं RPFचे जवान जाऊन पोहोचले आणि त्यांनी त्या गुंडांना हे केलं, ताब्यात घेतलं. त्यामुळे इतक्या प्रकारचं. तिसरं, सुरक्षेचा एक मोठा, मुंबईतल्या लोकल्सबद्दल आपण बोलतो, मुंबईमध्ये सुरक्षितता यावी महिलांच्या डब्यामध्ये यासाठी ऑलरेडी CCTV लावणं सुरू झालेलं आहे, हे आपल्याला माहिती असावं. चौथं, मगाशी एक आमचे मित्र रोगे साहेब फार अभ्यास करून झाले अगदी, ते असं म्हणाले की सामान्यांची अपेक्षा आहे की ते प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. अहो, ती उंची वाढवण्याचं काम ऑलरेडी सुरू झालं. घाटकोपरच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढली, आता बाकीची योजना या वर्षभरामध्ये काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या लोकांना, सामान्य लोकांना ज्या हव्यात, लोकांना स्वच्छता हवी आहे. आज प्रत्येक ट्रेनमध्ये स्वच्छता दिसते, तुम्ही लक्षात घ्या. स्वच्छतेचं प्रमाण अतिशय स्वच्छ प्रमाणे वाढलंय आणि जर एखाद्या ठिकाणी अस्वच्छता वाटलं तर ताबडतोब त्या ठिकाणी बोलून घ्यायची तयारी, संवाद, रेल्वे प्रवास संवाद साधत रेल्वे प्रवाशांना जे हवंय ते लोकांच्या फार अपेक्षा नाहीत. आता या कॉस्मेटिक जर तुम्हाला वाटत असतील की सामान्य लोकांना ज्या हव्यात, साध्या गोष्टी, स्वच्छता हवी आहे, त्यांना साध्या गोष्टी हव्यात, त्या देणं जर कॉस्मेटिक असेल तर त्या कॉस्मेटिक ठीक आहे, पण रेल्वे प्रवाशांची अजिबात निराशा झाली नाही. उगाच काहीतरी निर्माण करायचं, खोट्या आशा दाखवायच्या, ह्याच्यापेक्षा आहे त्या परिस्थितीमध्ये रेल्वे नीट चालवणं, वेळेत चालवणं, सुरक्षित चालवणं आणि सुखकर चालवणं ही मुख्य उद्देश आहेत. आणि मला असं वाटतं हीच रेल्वे प्रवाशांची अपेक्षा असते आणि प्रभूजी त्या कसोटीवर पूर्ण उतरत आहेत. आनंद परांजपे, पटतंय का तुम्हाला यांचं जे काही आता त्यांनी उत्तर दिलेलं आहे? अर्थात भाडेवाढ सुद्धा झालेली नाही, भाडेवाढ सुद्धा झालेली नाही, हा त्यातला एक त्याला दिलासा म्हणायचा की आधीच ते पैसे काढून घेतले होते असं म्हणायचं. आनंद परांजपे, तुमचं काय मत आहे? या बजेटमध्ये भाडेवाढ रेल्वे मंत्र्यांनी केली नाही, हे 100% मान्य. पण बॅकडोर आपण ज्याला म्हणतो की बाबा कॅन्सलेशनचे चार्जेस वाढवायचे, त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट वाढवायचं, 60 डेजचं रिझर्वेशन 120 डेज करायचं, अशा पद्धतीने वेळोवेळी गेल्या 1 वर्षामध्ये रेल्वे भाड ही झालेली अप्रत्यक्षरित्या. आता माननीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की मला एक फायनान्शियल डिसिप्लिन डिपार्टमेंटला आणायचं आहे, तर कॉस्मॅटिकवर न जाता मी एक फायनान्शियल स्टॅटिस्टिक्स फिगर्स देखत मी केशव उपाध्याय साहेबांना त्यांच्या आणून देतो की रेल्वेचं जे रेव्हेन्यूज असतात हे 3 प्रकारे चालतात. एक तर ग्रॉस बजेटरी सपोर्ट, एक इंटरनल रिसोर्सेसनी म्हणजे पॅसेंजर ट्रॅफिक आणि फ्रेट ट्रॅफिकनी जे काही जमा होतं ते, आणि एक बॉरोइंग्सनी, एक्सटर्नल बॉरोइंग्सनी. ग्रॉस बजेटरी सपोर्ट जो 40,000 कोटी मागितला होता मागच्या वर्षी, तो
NDAच्याच आदरणीय वित्तमंत्र्यांनी 12,000 कोटींनी कमी केला, कारण रेल्वेच्या प्रोजेक्टचा पेस बरोबर नव्हता. अशा प्रकारची मोठी बातमी मुंबई मिररमध्ये आली होती. एक्सटर्नल बॉरोइंगच्या बद्दल सांगतो, आज रेल्वे मंत्री बोलले की 1,25,000 कोटी LIC कडनं 1,50,000 कोटी आम्ही LIC कडनं पुढच्या 5 वर्षामध्ये घेणार आहोत. 9% इंटरेस्टनी ते घेणार आहेत. आणि रेल्वेचा कुठल्याही प्रकल्पावर रेट ऑफ रिटर्न हा 4%पेक्षा नसतो. भविष्यामध्ये फायनान्शियल घडी देखील रेल्वेची विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे कॉस्मेटिक आणि फिगर्स बरोबर खेळताना देखील त्यांचं गणित चुकलं का असा प्रश्न मनामध्ये माझ्या नक्की येतो. नक्की केशव उपाध्याय काय उत्तर आहे? मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, मंदारजी मगाशी आणखी 2 मुद्दे राहून गेले. एक नुसतं म्हणजे घोषणा करायच्या ज्या आपला विषय सुरू होता, गेल्या 30 वर्षात म्हणजे 2015 पूर्वी गेल्या 30 वर्षात 667 प्रकल्पांची घोषणा झाली आणि त्याच्यामधले 350 निम्मे प्रकल्प सुद्धा पूर्ण झाले नाहीत आणि त्याच्यावरती खर्च झाले 1,42,000 कोटी आणि उरलेले प्रकल्प अजून पूर्ण करायचे असतील तर 1,82,000 कोटी लागणार आहेत. दुसरं जो म्हणजे शेवटी यातलं या सगळ्यामध्ये प्रभूजींनी एक त्यातलं गोष्ट केली असेल की आहे ते प्रकल्प आहे त्या गोष्टी पूर्ण करू. रेल्वेचा शेवटी हे रेल्वेची रेल्वेचं रुंदीकरण जे आहे, रेल्वेचं विस्तारीकरण जे आहे ते करू. जे 3 किलोमीटर होतं त्या 7-8 किलोमीटर होती, तो प्रयत्न 13 किलोमीटर आहे. ह्याचा फायदा कुणाला होणार आहे? दुसरा एक मगाशी फार एक चांगला मुद्दा मांडला रोगे साहेबांनी, मला त्यांचं सांगितलंच पाहिजे की रोज लोक पडतायत रेल्वेतून, हे करत नाहीत. रेल्वेचा जे ऍक्सिडेंट सगळ्यात मात्रे जे होतात, सगळ्यात म्हणजे आकडेवारी काढली, रेल्वेतले ऍक्सिडेंट होण्याचं सगळ्यात मोठं प्रमाण जे आहे ते 30% अशा प्रकारचे ऍक्सिडेंट म्हणून 70% हे जे गेट नाही आहेत किंवा पूल नाही आहेत. यामुळं म्हणजे मुंबई जो 200 किलोमीटरचा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये 70% ऍक्सिडेंट हे तशा स्वरूपाचे आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, गेल्या 25 वर्षामध्ये जे ब्रिज व्हायला पाहिजे रेल्वेवरचे ते किती झाले हे फक्त आकडेवारी निश्चित सांगा. ते आता रेल्वेवरती 225 ब्रिज आहे. म्हणजे ब्रिज करतायत प्राधान्याने, असा त्याचा अर्थ आम्ही काढू शकतो. असा अर्थ काढू शकतो का की तुम्ही प्राधान्याने ब्रिजच देणार आहात यावेळेला? ब्रिज सहित अनेक गोष्टी, रेल्वेच्या मूलभूत सुधारण्याच्या अनेक गोष्टी या करण्याचं, ते आता ती आकडेवारी पण तुम्हाला देतो मी, ती आकडेवारी पण घेऊन आलो हवी असेल तर त्या पद्धतीचे रेल्वेच्या मूलभूत सुधारण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी करण्यावरती प्रभूंचा भर आहे. आणि मला असं वाटतं की प्रवाशांची तीच अपेक्षा आहे, भाडेवाढ नाही, सुरक्षित प्रवास, हेच सगळं लोकांना हवंय आणि ते देण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा हरीश रोगे, काय प्रतिक्रिया तुमची? आता त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ना त्याच्यामध्ये मी जात नाही. एकच गोष्ट मी सांगतो की त्याने असं म्हटलं की 667 प्रकल्प जे होते ते गेल्या 30-35 वर्षामध्ये जाहीर झाले, त्याच्यापैकी निम्मे झाले. असं निदान म्हटलं त्याने की निम्मे झाले आणि अजून निम्मे राहिले. आणि त्याच्यासाठी त्यांच्या स्टॅटिस्टिक प्रमाणे असं त्यांचं म्हणणं आहे की 1.82 लाख कोटी एवढी गरज आहे. आता खरं म्हणजे नरेंद्र मोदी साहेब हे भाग्यवान आहेत. ते सत्तेमध्ये बसल्यापासून आमची फॉरेन करन्सी जी आहे सगळ्या मोठ्या जवळजवळ 40% 40 ते 45% आमची फॉरेन करन्सी ही निव्वळ क्रूड ऑइलमध्ये जायची, एक्सपोर्टमध्ये. आता गेले ते आल्यापासून जवळजवळ माझ्या कल्पनेप्रमाणे, मी काय अर्थतज्ञ नाहीये तरी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे ते आल्यापासून जवळजवळ 5 लाख कोटी एवढं तर त्यांना फायदा मिळालेला आहे. त्याच्यामुळे कळलं का नाही, म्हणजे ते उतरलेले भाव आहेत. मी आता सांगतो काही रेल्वे म्हणजे काय कोणाची दुसऱ्याची नाही आहे काय, आमचीच रेल्वे आहे ना, आमच्या देशाचा एक भाग आहे. मग आता 5 लाख कोटी जे मिळाले, तुमचे आता जे चालू खात्यामधली तूट आहे ती शून्यावरती येऊन पोचलेली आहे. मग त्याच्यापैकी 5 लाख कोटी पैकी 1.82 लाख कोटी एवढे जरी आमच्या त्या रेल्वेला दिले तरी सगळे प्रश्न सुटून जातील ना. आणि म्हणून माझी विनंती आहे त्यांना की त्याने रेल्वे मंत्र्यांना विनंती करावी. आता बघा ना, 40,000 कोटी कळलं का नाही ते जे द्यायचे त्याच्यातले सुद्धा 12,500 कोटी त्याने कमी केले असं आता ह्यानेच कोण सांगा, आनंद परांजपेने सांगितलं. मग आता मी एवढंच म्हणतो की 5 लाख कोटी जे मिळाले त्याच्यामधले तुम्ही एवढे जर दिलेत तर सगळे रेल्वेचे प्रश्न सुटून जातील. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की किती आपण गंभीर आहोत की साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत आमचं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे नेते
म्हणजे मुख्यमंत्री. हे मुख्यमंत्री रेल्वेचं बजेट आलं किंवा जनरल बजेट आलं की त्याच्या अगोदर साधारणपणे महाराष्ट्रामधल्या, बरोबर ना महेश म्हात्रेजी, साधारणपणे महाराष्ट्रामधल्या सगळ्या खासदारांची बैठक घेतात आणि महाराष्ट्राचे प्रश्न कुठले आहेत, त्याच्यावरती महाराष्ट्राची भूमिका कुठली असली पाहिजे, अशा प्रकारचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करतात. आणि हे प्रश्न तुम्ही तिथे लावून धरले पाहिजे. मग रेल्वे मंत्रालय असेल किंवा अर्थ खातं असेल. परंतु या वेळेला आमच्या मुख्यमंत्र्याला अशा प्रकारची बैठक घ्यायला सुद्धा वेळ मिळू शकला नाही. आणि म्हणून मी सांगतो, आणि आता कोणीतरी शिवसेनेवाल्यांनी काही दबाव गट वगैरे निर्माण केलेला आहे. आता त्या दबाव गटाने जर काही चांगलं घडवलं तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. याच्यामध्ये जे गांभीर्य असायला पाहिजे, महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत, मुंबई शहरामधल्या लोकांचे, गरिबांचे जे प्रश्न आहेत किंवा जे आमचे प्रवासी आहेत त्यांचे प्रश्न आहेत, त्याच्या बाबतीमध्ये गांभीर्य जेवढे महाराष्ट्र शासनाकडे असायला पाहिजे तेवढं मला दिसत नाही, असं या ठिकाणी मी नमूद करू. गांभीर्य दिसत नाही असं तुम्ही म्हणता. एक छोटासा ब्रेक घेऊ. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत आणि अर्थातच या चर्चेमध्ये नेमकं महाराष्ट्राला काय मिळालं आणि त्या महाराष्ट्राच्या मिळण्याबरोबरच रेल्वेच्या संदर्भामध्ये काही दूरगामी परिणाम झालेत का, चांगले परिणाम काही झालेत का, याचा सुद्धा शोध घेऊयात छोट्याशा ब्रेकनंतर. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय रेल्वे अर्थसंकल्पावरती आणि अर्थात सुरेश प्रभू यांनी जो अर्थसंकल्प आज मांडलेला आहे त्यातनं अर्थ काय निघतोय तोही आपण तपासतोय. आपल्यासोबत मान्यवर आहेत, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या आधी काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहूयात. दोंडप्पा नंदे म्हणतात, नव्या घोषणा करण्यापेक्षा समतोल साधून रेल्वेच्या विकासाला चालना देण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. चंदू वाकोडकर म्हणतात, मागच्या बजेटच्या घोषणांचं काय झालं. सातप्पा कदम म्हणतायत, यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प सर्वांना खुश करणारा नसला तरी कुणाला नाराज करणारा नाहीये. आणि उमेश घोले म्हणतायत, रेल्वे बजेट समाधानकारक पण त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. अर्थात या प्रतिक्रिया आहेत आपल्या प्रेक्षकांच्या. आणि काही घोषणा गेल्या वेळेला झालेल्या होत्या. पुन्हा महेश, तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की बऱ्याचशा घोषणांची पुनरुक्ती दिसते. म्हणजे अगदी जर का त्याचा पाढा वाचायचा झाला तर रेल्वेमध्ये स्वच्छतेसाठी नवा विभाग ही गेल्या वेळेला केलेली घोषणा होती, यावेळेला घोषणा झाली आहे. रेल्वेमध्ये सौर ऊर्जेचा जास्त वापर करणार हेही गेल्या वेळेला सांगितलं होतं, यावेळेला सांगितलं गेलेलं आहे. रेल्वे रूळ वाढवण्याला प्राधान्य दिलं हे सुद्धा यावेळेला सांगितलेलं आहे. रेल्वेत बायो टॉयलेट उभारणार हे सुद्धा यावेळेला सांगितलेलं आहे. आणि अश्रेणीतील सुमारे 400 स्थानकांवर वायफाय सुविधा हे सुद्धा यावेळेला सांगितलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा घोषणाची पुनरुक्ती आपल्याला दिसते. त्या व्यतिरिक्त मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देणार वगैरे हे बरेचसे त्याच्यामध्ये अधिक उपाय त्यांनी दिलेले आहेत. आणि आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल, याला जे दोन मोठे प्रकल्प म्हणजे मुंबईचा कदाचित कायापालटच होईल जर का एलिव्हेटेड मार्ग जर का झाला. पण एलिव्हेटेड मार्ग होण्याबाबतची काही कालनिश्चिती किंवा त्याच्याबाबतचा अधिकचा तपशील किंवा त्याचा किती त्याला एकूण पैसे लागतील याबाबतची वाच्यता काही केलेली गेली दिसत नाही. आणि जे सातत्यानं केशव उपाध्ये पण मगाशी म्हणाले की आम्ही नुसत्या घोषणांचा पाऊस पाडत नाही आहोत. म्हणजे हे कुठेतरी एकीकडे बजेटच्या ज्या काही आतापर्यंतच्या ज्या परंपरा होत्या त्या परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न झालाय का. आणि त्यातही अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला त्यातला हा विचारायचा आहे की मुळात जे मेंटेनन्ससाठीचा रेल्वेच्या या सगळ्या व्यवस्थेच्या मेंटेनन्ससाठीचा जे एकूण अलोकेशन जाहीर केलं जायचं ते अलोकेशन सुद्धा यावेळेला कळलेलं नाहीये. त्याबाबत ही गुप्तता म्हणायची की ह्याच्यामध्ये काही अधिक सखोल काही काम सुरू आहे आणि ते गृहीत धरून त्यांनी ते सांगितलं नाही असं म्हणायचं. नाही, एकूणच हे बजेट मांडत असताना सुरेश प्रभू एक गोष्ट समोर येत होती ती म्हणजे आपल्याकडे आपल्या देशामध्ये दररोज 11,000 रेल्वे गाड्या वेगवेगळ्या धावत असतात. त्यातल्या 7,000 ज्या रेल्वे गाड्या आहेत त्या रेल्वे गाड्यातून दररोज 1,30,00,000 अधिकृत प्रवाशांची ने-आण होत असते. त्याच्यात अनधिकृत आकडा हा काही लाखांमध्येच असेल. तर या एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या रेल्वेचा कारभार आहे, साधारणतः 6,500-7,000 स्टेशनं ज्या रेल्वेच्या माध्यमातून चालतात आणि लक्षावधी नव्हे कोट्यावधी एकर जमीन ज्या प्रशासनाच्या हातामध्ये, रेल्वे प्रशासनाच्या हातात आहे, त्यांच्याकडे खरं तसं जर बघितलं तर पर्यायी अर्थव्यवस्था होण्याची ताकद या रेल्वेमध्ये आहे. जर या रेल्वेने ठरवलं की अधिक चांगल्या पद्धतीने त्यांच्या सगळ्या नेटवर्कचा वापर करायचा तर निश्चितपणे रेल्वे अर्थसंकल्प हा भारताच्या अर्थसंकल्पाला पॅरलल होऊ शकतो.
दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज आपला जो रेल्वे अर्थसंकल्प आहे हा आपल्या युनियन बजेटवर अवलंबून असलेला आपल्याला दिसतो. आज हा रेल्वे अर्थसंकल्प किंवा रेल्वे प्रशासन पुढे चालण्यासाठी भारतीय सरकारकडून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. ज्या पद्धतीने सुरेश प्रभूंनी या बजेटमध्ये 1.5 लाख कोटी रुपयांची मदत LICच्या माध्यमातून घेण्याचा प्रस्ताव दिलेला आहे आणि सध्याची एकूण परिस्थिती म्हणजे 7व्या वेतन आयोगाने 32,000 कोटीचा जो बोजा रेल्वे प्रशासनावर येऊन पडलेला आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर रेल्वे प्रशासनाने आता बाहेरच्या मदतीवर प्रगती करण्याची किंवा स्थिर होण्याची स्वप्न बघण्याच्या ऐवजी आपले जे आहेत ते रिसोर्सेस, आपली जमीन, या सगळ्याचा जर वापर, अरे फक्त मुंबईतली जमीन जरी यांनी वापरली ना तर यांच्या देशभरातल्या समस्या सुटू शकतात. परंतु दुर्दैव असं आहे की या सगळ्याची राखण करणे, त्या सगळ्या सांभाळणे, त्याचा व्यावसायिक वापर करणे, त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करणे, या सगळ्यासाठी जे विजन पाहिजे ते विजन दुर्दैवाने भारताला मिळालं नाही. म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासूनचा आतापर्यंत, म्हणजे मी एकटा सुरेश प्रभूंना दोषी ठरवत नाही, आधीच्या रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा याकडे कधीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे आताची परिस्थिती अशी झालेली आहे की म्हणजे सामर्थ्य प्रचंड आहे परंतु त्या सामर्थ्याचा वापर करता येत नसल्यामुळे म्हणजे रेल्वेचे जे प्लस पॉइंट आहेत तेच रेल्वेचे मायनस पॉइंट बनून गेलेले आहेत. रेल्वेची जी ताकद आहे तीच रेल्वेला कमकुवत करणारी ठरलेली आहे. तर हे सगळं जोपर्यंत समजणार नाही, आज भारतीय रेल्वे जी आहे ही भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात जास्त रेल रूट असलेली सेवा आहे, सगळ्यात जास्त प्रवासी वाहतूक करणारी सेवा आहे, तरी पण भारतीय रेल्वेचे दर हे जगात सगळ्यात कमी आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की जर प्रवाशांना सुविधा चांगली हवी आहे, आज मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवास करणारा एखादा सरकारी मोठा अधिकारी असतो, मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीतला मोठा अधिकारी असतो ज्याचा पगार काही लाखांमध्ये असतो, तरी सुद्धा त्याला तीच सेवा घ्यावी लागते त्याच पैशामध्ये. त्याला म्हणजे एक बँकेचा कारकून असेल त्याचा सुद्धा फर्स्ट क्लासचा पास तेवढाच असतो जेवढा त्याच्या मॅनेजरच्या फर्स्ट क्लासचा पास तेवढाच असतो. माझं काय म्हणणं आहे की ज्यांच्या क्षमता, आर्थिक क्षमता चांगली आहे त्यांना तुम्ही जास्त पैसे घेऊन सेवा देण्याची तयारी केली पाहिजे. आणि या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आज आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर, आपले जे रूळ आहेत आणि आपल्याकडे ज्या प्रकारे वाहतूक रेल्वेमध्ये होते या सगळ्यावर प्रचंड ताण आहे. म्हणजे क्षमतेपेक्षा 5 पट 6 पट अधिक प्रवासी वाहतूक जर ज्या रेल्वे डब्यांमधून होते हे सगळं थांबलं पाहिजे. कारण मोठा अनर्थ यातून घडू शकतो, वारंवार घडतो, परंतु त्यातूनही म्हणजे आपल्या रेल्वेने अनेक चांगली गोष्टी केलेल्या आहेत. कोकण रेल्वेने अँटी कोलिजन डिव्हाइस जे शोधलेलं आहे रेल्वेच्या टकरी थांबवण्यासाठी, त्याचा सुद्धा म्हणजे तशा प्रकारच्या रिसर्चचा वापर रेल्वेमध्ये झाला पाहिजे, त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे. हे जर झालं तर आपली रेल्वे जगामध्ये एक आदर्श घालून देण्याची क्षमता आहे. नक्की नक्की. त्यावरून पुन्हा हरीश रोगे, तुम्हाला हे मान्य आहे का की जो एक प्रकारे पाऊस पाडला जायचा, योजनांचा पाऊस, गाड्या सुरू करतोय असं सांगितलं जायचं, शेकडो गाड्यांची काही नावं सांगितली जायची, रूटची नावं सांगितली जायची, बऱ्याचदा ती ममता बॅनर्जी असताना ती कळायची सुद्धा नाही की कुठल्या काय कुठे कुठे सांगतात ती गाड्या ज्या आहेत त्या, इतका सगळा गोंधळ त्यावेळेला होता. त्या गोंधळाला कुठेतरी छेद दिलाय आता यावेळेला असं म्हणता येईल आपल्याला. थोडक्यात काँग्रेसी परंपरेला छेद दिलाय की काय? हरीश रोगे, नाही मला एक कळत नाहीये की ज्या वेळेला तुम्ही आता बघा ना, साध्या गोष्टी ज्या होत्या गेल्या बजेटमध्ये सांगितल्या गेलेल्या होत्या सुधारणांच्या बाबतीमध्ये, म्हणजे नक्की काही रेल्वेच्या विकासाच्या दृष्टीने काही पावलं टाकलेली नव्हती, फक्त सुधारणा. कळलं का नाही? हां, मग त्या डिजिटल सुधारणा असतील किंवा आणखी काहीतरी असतील, सोशल मीडियाच्या मधून तुमचा वायफाय वगैरे वगैरे, ह्या ज्या काही सुधारणा होत्या त्या सुधारणा सुद्धा तुम्हाला पूर्ण करता आल्या नाही, तर परत तुम्हाला या ठिकाणी रिपीट कराव्या लागल्या. पण त्याच वेळेला एक गोष्ट मंदार लक्षामध्ये घ्या की या देशामध्ये जम्मूपासून कटारापर्यंत रेल्वे घेऊन जाण्याचं काम याच रेल्वेने केलेलं आहे आणि ते काँग्रेसच्या काळामध्ये केलं. त्याची फीत कापण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. हे आपल्याला विसरता कामा नये. एक गोष्ट सांगतो आपल्याला, आज देशामध्ये जगामध्ये आपल्या 4थ्या नंबरची आपली रेल्वे लाईन आहे, ते नेटवर्क जे आहे ते 4थ्या नंबरचं आहे. परंतु महेशने सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त प्रवासी वाहतूक ही आमच्या रेल्वेवरून होत असते. मी त्यांना पूर्णपणे काही दोष देणार नाहीये, परंतु कुठेतरी तुम्हाला काहीतरी पावलंही टाकावीच लागतील ना. नुसतं आम्ही काय माहितीये ते बायोकेमिकल काहीतरी काय हे करू,
टॉयलेट बायो वगैरे टॉयलेट करू म्हणतात, किंवा बायो टॉयलेट वायफाय करू वगैरे वगैरे, ह्या गोष्टीने रेल्वे मधल्या सुधारणा होणार नाही. तर सर्वसामान्य मी एकच सांगतो ना, मुंबईच्या बाबतीमध्ये लोकसंख्या वाढते आहे, त्यामुळे प्रवासी संख्या कमी करता येणं शक्य नाही. परंतु त्यातल्या त्यात जर समजा लोकांचं म्हणणं आहे की 12 डब्यांची जी गाडी आहे त्याच्याऐवजी 15 डब्यांची केली तर निदान आम्हाला त्या गाडीमध्ये चढता तरी येण्यासारखं आहे. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की एक गोष्ट की तुम्ही जर त्या रेल्वेमध्ये बघितलं तर अपंगांच्यासाठी जो डबा असतो तो वाळीत टाकलेला डबा असतो. म्हणजे सगळ्यात घाणेरडा जो डबा असेल तर तो आता नवीन ज्या गाड्या आल्या आहेत त्याच्यामध्ये जरी बघितलं तरी सुद्धा अगदी घाणेरडा डबा जर असेल तर तो अपंगांचा डबा असतो. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी 7-8 जागा कुठेतरी ठेवलेल्या असतात, पण नक्की कुठे त्या जागा ठेवलेल्या आहेत त्या कोणालाच माहिती नसतात. त्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एखादं कंपार्टमेंट त्या ठिकाणी असायला पाहिजे. त्याचप्रमाणे महिला आज पुरुषांच्या बरोबरीने महिला आज उतरलेल्या आहेत, कामाधंद्याला जात असतात. त्यांच्यासाठी एकूण 3 डबे आहेत. 3 डबे त्याच्याऐवजी तुम्ही 2 डबे आणखी वाढवू शकता. ह्या ज्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत त्या तुम्ही करा. मी संपूर्ण काही तुम्ही काही एका रात्रीमध्ये सगळं बदलून टाकणार आहात अशी मी अपेक्षा करत नाही. परंतु वायफाय वगैरे जे आहे किंवा बुलेट ट्रेन किंवा तुमची काय म्हणतात ती सुपरफास्ट ट्रेन जी आहे ती श्रीमंत लोकांच्यासाठी, त्याच्याऐवजी सर्वसामान्य गरीब माणसाच्या दृष्टीने काही पावलं टाका. आम्ही तुम्हाला तुमचं अभिनंदन. आनंद परांजपे, तुम्हाला मान्य आहे का जे हरीश रोगे म्हणतात गरीब माणसांसाठी काही पावलंच नाहीत या बजेटमध्ये, असं तुम्हाला वाटतंय? कारण त्यापेक्षा महत्वाचं महिलांसाठीच्या डब्याचं म्हणजे उपनगरी रेल्वेमध्ये खास करून मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे म्हणजे कोंडवाड्याच्या पेक्षा वाईट परिस्थिती या सगळ्या डब्यांची, आणि त्यासाठी कुठे भरीव लगेचचा असं काहीतरी एखादा क्रांतिकारी निर्णय घेतलाय ते केलेलं नाही. एक क्रांतिकारी निर्णयाची अपेक्षा त्यांनी ठेवल्या. सगळ्या ऑफिसेसना त्यांनी सांगितलंय की वेगवेगळ्या टाइमला तुम्ही ती ऑफिसेस सुरू करा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. एक त्याच्या आधी मुद्दा मला सांगायचा, मगाशी जो महेश सरांनी सांगितला की 2015चं जे बजेट फेब्रुवारीमध्ये सुरेश प्रभूंनी सादर केलं होतं त्यावेळेलाही ते बोलले होते की पीपीपी माध्यमातून आम्ही स्टेशन डेव्हलपमेंट करू किंवा रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून सॅटेलाइट टर्मिनस बनवू. गेल्या 1 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रयोग ते सक्सेसफुल करू शकलेले नाहीत. म्हणजे एक असतं घोषणा करणे आणि एक असतं त्याचा इम्प्लिमेंटेशन पार्ट. तर गेल्या वर्षभरामध्ये कुठलीच त्यांनी जी योजना जेणेकरून रिसोर्सेस रेल्वेचे वाढतील ही सक्सेसफुल झाल्याचं दिसत नाही. दुसरा एक महत्त्वाचा आज मुंबईकरांसाठी घोर निराशा झाली त्याच्याबद्दल सांगतो की MUTP फेज 3चं डिक्लेरेशन त्यांनी केलं. त्याच्यामध्ये चर्चगेट टू विरार एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि CST टू पनवेल हा एलिव्हेटेड कॉरिडॉर त्यांनी सांगितला. मगाशी साहेब बोलले की टाइम फ्रेम नसायची, यालाही कुठेही टाइम फ्रेम आणि बजेट दिलेली नाही. दुसरा जो मेन मुद्दा होता की एलिव्हेटेड कॉरिडॉर CST पनवेल जो केला यांनी मेनलाईनच्या लोकांना कुठलाही फायदा होणार नाही. CST ठाणा जर एलिव्हेटेड कॉरिडॉर केला असता, कारण लोकसंख्या ही ठाण्या पलीकडे वाढलेली आहे. त्याचप्रमाणे एक महत्वपूर्ण प्रकल्प कल्याण ऐरोली एलिव्हेटेड मार्ग 428 कोटीचा जो MUTP मध्ये आहे त्याला देखील घोषणा परमिशन मिळाली नाही. आणि कल्याण कर्जत कल्याण कसारा 3rd-4th लाईन हा अनेक वर्षापासून उपेक्षित प्रश्न आहे. ह्याला MUTP मध्ये प्राधान्य देता एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी हे गेले, म्हणून खऱ्या अर्थाने मुंबईकरांची निराशा झालेली आहे. आणि 15 डब्याच्या ट्रेन्स 2013 साली 12 ऑक्टोबर 2013 साली पहिली ट्रेन CST टू कल्याण सुरू झाली. त्याच्या 16 फेऱ्या होतात. कल्याण स्टार्टिंग सर्व ट्रेन्स 15 डब्याची अजून एक रेख मिळाली तर होऊ शकतात, ते देखील गेल्या 2.5-3 वर्षात हे करू शकले नाहीत. आणि 15 डब्यामध्ये 2 डबे लेडीजला दिल्यामुळे लेडीजला जास्त डबे या 15 कोचमध्ये मिळालेले आहेत. नक्की आपल्यासोबत नीलम गोरे आहेत. डॉक्टर नीलम गोरे, स्वागत आहे चर्चेमध्ये. आणि अर्थात तुमची पहिली प्रतिक्रिया आणि तुमच्या पक्षाची प्रतिक्रिया सुद्धा आम्हाला जाणून घ्यायची आहे, कारण रेल्वे अर्थसंकल्पात ज्या पद्धतीनं आता योजना जाहीर झालेल्या आहेत, खरं तर योजना खूप कमी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आहेत त्या योजनांची अंमलबजावणी करतोय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुंबईमध्ये महिलांसाठी डब्यांचा आता जो विषय चालू आहे, आनंद परांजपे यांनी सुद्धा तो मुद्दा आता मांडलेला आहे की महिलांना भरीव असं डबे मिळावेत किंवा अधिकचे काही मिळावेत, अशा प्रकारची काही तरतूद केल्याचं आता दिसत नाहीये. काय तुमची प्रतिक्रिया? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की 5 वर्षामध्ये आधुनिकीकरण करायचं हा त्यांचा जो संकल्प आहे तो स्वागतार्ह आहे. आणि 2,500 किलोमीटरच्या ब्रॉडगेज लाईन करणार आहेत. आणि त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की कभी थोडी खुशी थोडी गम अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे असं म्हणेन मी. कारण काही ज्या ठिकठिकाणच्या रेल्वेज होत्या
ज्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामधल्या अंतर्गत रेल्वेचे मार्ग जोडण्याचं जे काम अपेक्षित होतं त्याच्याबद्दल अजून चित्र स्पष्ट नाही नक्की. आहे. आणि हॅलो हा बोला बोला. हॅलो हा बोला, आवाज येतोय तुमचा. आवाज गेला. हॅलो हा बोला, तुम्ही सलग बोला. हा नाही नाही, हा फोन खाली पडलाय तो इकडे. हा तर त्याच्यामुळे बोला बोला. हा तर एक तर म्हणजे मला दुसरं असं वाटतं की महिलांच्या सुरक्षिततेला त्यांनी प्राधान्य देण्याचा संकल्प केलेला आहे, तो स्वागतार्ह आहे. दुसरं, मी मगापासून यांचं सगळ्यांचं ऐकते आहे, मला स्वतःला असं वाटतं की पूर्वीच्या संपूर्ण तुलनेमध्ये केवळ म्हणजे अजून प्रश्न अनिर्णित आहेत हे जरी खरं असलं तरी सुद्धा रेल्वे फलाटांची उंची वाढवणं काय आतापर्यंत 50 वर्षात का हो कोणाला वाटलं नाही की रेल्वे फलाटांची उंची वाढवावी. त्याचा निदान आज निर्णय झाला. अनेक वर्ष टाहो फोडत होते मुंबईकर, तो आता निदान ऐकला गेला. त्याचबरोबर मी असं म्हणेन की महिलांच्या संदर्भात बर्थ असतील किंवा सुरक्षितता असतील किंवा छोट्या बाळांसाठी काही निर्णय घेतलेले आहेत, त्याच्यातून त्यांचा हेतू किती चांगला आहे हा स्पष्ट दिसतोय. पहिलं हे तर मान्य केलंच पाहिजे आमच्या विरोधकांनी. दुसरं म्हणजे असं आहे की पैशाचं सोंग करता येत नसतं, पण तरी सुद्धा त्यांनी काय प्रयत्न केलेला आहे की वेगवेगळ्या राज्यांच्या बरोबर करार करता आहेत. त्याचबरोबर सगळ्या ठिकाणी सक्षमीकरण डिपार्टमेंटचं होण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट उभारणं हे करता आहेत. आणि त्याचबरोबर मी तर असं म्हणेन की काश्मीर जोडणं त्या संदर्भातला संकल्पने ते पुढे नेणं हे जसं महत्वाचं आहे, तसं मला स्वतःला असं वाटतं की इलेव्हेटेड मार्ग जो आहे, आता शेवटी असं आहे की फिजिबिलिटी तांत्रिक दृष्ट्या काही ना काही त्यांनी अभ्यास करून केलेली आहे, हे पण कुठेतरी आपण विचार केला पाहिजे ना. प्रत्येक वेळेला आपण काय म्हणतो आहे की हे करायला हवं तर ते करायला हवं. आपण जेवढं म्हणतोय तेवढं जर का अंमलबजावणी सोपी असती तर आतापर्यंत बऱ्याच गोष्टींची अंमलबजावणी झालेली असती. पण मला असं वाटतं की दोन दृष्ट्या हा फार महत्वाचा अर्थसंकल्प आहे की आधुनिकीकरणामध्ये सामान्य प्रवाशाला सोयी सुविधा मिळणार आहेत. दुसरं मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये एक नवीन दृष्टी आलेली आहे. प्रश्न कुठे आहे, आता मराठवाड्यामध्ये अनेक वर्ष लोकांची मागणी आहे की संपूर्ण जो मराठवाडा विभाग आहे तो हैदराबादला जोडलेला आहे, त्याच्याऐवजी तो मध्य भागाला जोडलेला असावा, किंवा विदर्भ आणि मराठवाडा यांना अंतर्गत ट्रेनच्या प्रवासासाठी सुविधा असल्या पाहिजेत. मराठवाड्यातले लोक सांगतात की ट्रेन अतिशय आतमध्ये अस्वच्छ असतात, भयंकर दुरावस्था झालेली आहे ट्रेनची. तर या सगळ्यामध्ये आता मॉडर्नायझेशनचा फायदा जनतेला काही मिळावा हे त्याच्यात अपेक्षित आहे. पण मी असं म्हणेन की आशा निर्माण करणारा पण त्याचबरोबर अजून पुढच्या काळात वेट अँड वॉच करायला लागेल अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. पण ज्या प्रकारने आमचे राजकारणातले विरोधक झोडपत सुटलेले आहेत, तर मला तर अक्षरशः आश्चर्य वाटतं की ममता बॅनर्जी किंवा अन्य लोकांनी जे जे अर्थसंकल्प केले त्याच्यामध्ये मुंबईकरांच्यासाठी काहीच दिलं नव्हतं वेळोवेळी. त्या पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की एक निदान ममतेचा आणखी सहृदयतेचा एक साथ तरी सुरेश प्रभूंनी दिलेली आहे. अजून मुंबईकरांना लोकल्स मध्ये महिलांना संख्या जास्त पाहिजे, लोकल जास्त पाहिजेत, हे सगळं खरं आहे आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करत राहायला लागणार आहे. अर्थात तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे त्या संदर्भातला, पण ती सगळ्यात अर्जंट इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणतो अतिशय तात्काळ तातडीची अशी जी गरज आहे त्याच्यामध्ये अनंत परांजपे तुम्हाला वाटतं का की तुम्ही जे आता एक दोन मुद्दे उपस्थित केले तत्पूर्वी केशव तुमच्याकडे येण्याच्या अगोदर अनंत परांजपे, ही तात्काळ जी मदत करण्याच्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये गर्दी कमी करण्याच्या दृष्टीकोनातून, संध्याकाळच्या वेळेला ठाण्याहून कर्जत आणि ठाण्याहून कसारा या ठाण्याहून स्टार्टिंग ट्रेन्स पाहिजे होते संध्याकाळी 5:30 ते 8:30 हे देऊ शकले असते, पण यांना नंबर ऑफ सर्व्हिसेसच वाढवत नाहीयेत. आज बंबार्डियरच्या 22 रेक्स वेस्टर्न रेल्वेला आलेत. वेस्टर्न रेल्वेकडनं त्या सेंट्रल रेल्वेकडे ऑलरेडी सिमेंटच्या रेक आलेल्या आहेत सर्व्हिसेस वाढवण्यासाठी. कारण मी मगाशी बोललो की लोकसंख्या ही ठाणा आणि ठाण्याच्या खालती वाढलेली आहे, त्याच्यासाठी कुठलीही शॉर्ट टर्म योजना ह्यांनी केलेली नाही. एक साधं उदाहरण, 15 डब्याचं दिलं, केवळ 16 सर्व्हिसेस एक रेक मध्ये चालतात. ती एक रेक जरी वाढवली तरी कल्याण स्टार्टिंग सर्व ट्रेन्स फास्ट ट्रेन्स या 15 डब्याच्या होऊ शकतात. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मगाशी नीलम गोरे मॅडम बोलल्या, MUTP 1 आणि MUTP 2 आज जी काही विकास कामं चाललेली ती तत्कालीन काँग्रेसच्या गव्हर्नमेंटनी 2008 सुरूच केलं एनडीएच्या 98च्या सरकारने. चुकीची 99 साली सुरुवातच झाली एनडीए सरकारने. मधल्या काळात त्याचे किस्से की तो अध्यक्ष मिळतो MUTP 2 ला. MRVC ची स्थापना 1999 साली ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री असताना झाली. एनडीए सरकारमध्ये
एनडीए सरकारमध्ये, Correct. पण आणि 2004 पर्यंत कुठलीही ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये झाली नव्हती 5 वर्षामध्ये. 2004 नंतर MRVCनी MUTP फेज 1 आणि 2008-9 मध्ये MUTP फेज 2 हातात घेतली. त्यामुळे मुंबईची आज जी काही विकास कामं चाललेली आहेत ती MUTP अंडर 2 च्या चालू आहेत. 3 मध्ये ह्यांनी जर काही घोषणा केल्या असत्या तर त्या ह्यांनी केल्या असं मी मान्य केलं. केशव उपाध्याय, कसं आहे की कारण पल्लेदार अनेक मुद्द्यांवर बोलायचं, त्यांनी काही रूट्सचा सुद्धा त्यांनी उल्लेख केला. सगळ्या गोष्टींची उत्तर देतो. कशा सराईतपणे काही गोष्टी आपण रेटून द्यायचा प्रयत्न करतो की MUTP 1 आणि 2 काँग्रेसच्या काळात झालं. सुरुवातच MUTP 1 झाली. काँग्रेसच्या काळामध्ये ते MUTP 2 ला अध्यक्ष मिळत नव्हता. किती कोणी त्या कुणी अध्यक्ष नेमायचा हे ठरत नव्हतं. त्यातलं जाऊ देतो, ठीक आहे, आज तो चर्चेचा वाद नाही. शेवटी लोकांची सेवा होणं महत्वाचं आहे, मुंबईकरांना सेवा मिळणं महत्वाचं आहे. MUTP 3 ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला, ज्या मगाशी आता फार सांगितलं की त्या कॉरिडॉर कदाचित ते शिवसेनेत असतील त्यामुळे त्यांना माहिती असेल, ज्या इलेक्ट्रिकल कॉरिडॉरचा उल्लेख आता केला जातोय ते 2012 पासूनची चर्चा आहे. पण पुढच्या 2 वर्षात पुढे काही सरकलं नाही. हे सरकारनंतर आता पुढे सरकते. टेंडरला आज प्रभूंनी घोषणा केली की आता टेंडर आम्ही काढतोय म्हणून. म्हणजे या पद्धतीच्या घोषणा यांनी करायच्या, पण प्रत्यक्षात इम्प्लिमेंटेशन, प्रत्यक्षात कामाची सुरुवात हे सरकार करतंय. त्यामुळे अनेक गोष्टी मला सांगता येतील. दुसरं सगळ्यात एक महत्व सांगतो, आणि मगाशी उल्लेख प्रशांतजीने महेश म्हात्रेजीने केला होता की म्हणाले की अकाउंटेबिलिटी पाहिजे. मुळामध्ये हे पहिले रेल्वे मंत्री आहेत की ज्यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितलं की गेल्या वर्षी मी ज्या घोषणा केल्या होत्या त्याची अंमलबजावणी झाली आहे, ह्याचं अकाउंटेबिलिटी रिपोर्ट मी तुम्हाला सादर करतोय. हे पहिलं आतापर्यंत असं कधीच घडलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण केलेल्या कामाची अकाउंटेबिलिटी असणारं हे पहिल्यांदा केलंय. नवे मार्ग शोधतोय. दुसरं मगाशी महेश म्हात्रे सांगितलं की नवीन रिसोर्सेस शोधले पाहिजेत. तेच तर सांगितलं आज की आम्ही नवीन भाडेवाढ करणार नाही, भाडेवाढीशिवाय आम्ही नवीन रिसोर्स शोधतोय आणि ज्यातनं आम्ही रेल्वेचं उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे ज्या गोष्टी ज्या आपल्या मनात आहेत, महेश म्हात्रेजी, मी तुमच्या मताचा रिस्पेक्ट जास्त करतो कारण तुम्ही तटस्थ पत्रकार आहात. यांची मतं ठीक आहे, यांच्या मताचा मी आदर करतो, पण शेवटी ते पक्षीय भावनेतून आलेली मतं आहेत. पण तरी सुद्धा महेश म्हात्रेंच्या मताचं जास्त महत्व, कारण ते पत्रकाराच्या भावनेतनं बोलतात. पण तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्याच भावना आज सुरेश प्रभूंनी आपल्या भाषणात वारंवार व्यक्त केल्यात. आणि शेवटी आपला सगळ्यांचा उद्देश काय की जो प्रवासी सुरक्षित झाला पाहिजे. आता नुसत्या ज्या आता त्या शेवटी ट्रॅकचं इन्फ्रास्ट्रक्चर, मगाशी तुम्ही महेश म्हात्रे हा मुद्दा मांडला होता, शेवटी नुसत्या घोषणा करायच्या, जर ट्रेनच सुरू करता येत नसतील, शेवटी त्याचं मेंटेनन्स आहे, त्याची क्षमता आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा विचारात घेऊन मग पुढच्या गोष्टी कराव्या लागतात. आता आणखीन एक जाता मुद्दा सांगतो. आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे, कदाचित सांगतील. गेल्या 7 वर्षामध्ये जो निधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या UPA सरकारच्या कालावधीमध्ये मी आकडेवारी घेऊन आलोय, 7 वर्षामध्ये जो निधी मिळत होता त्याच्यापेक्षा 4 पट 5 पट अधिक निधी गेल्या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळाला आणि या बजेटमध्ये महाराष्ट्राला मिळाला. म्हणजे गेल्या वर्षीचा बजेटचा निधी होता 4,458 कोटी. हा महाराष्ट्रातला हा अधिकृतपणे बजेटमधला निधी आहे. काही खोटं बोलायचे कारण नाही. आपण आपली आकडेवारी घेऊन या. त्याच्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीच्या याच्यातला सांगतो 1474 कोटी. त्याच्यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी 13-14 1888 कोटी. त्याच्यापूर्वीचा 12-13चा 1029 कोटी. त्याच्यापूर्वी पुन्हा 1000 कोटी आणि या वर्षीचा 4767 कोटी. आत्ताचा जो या वर्षीचा प्रस्तावित निधी आहे पुढच्या वर्षीचा तो सांगतो. त्यामुळे महाराष्ट्राला भरभरून मदत या केंद्रीय बजेटमध्ये, रेल्वे बजेटमध्ये रेल्वे मंत्र्यांनी केली आणि आकडेवारी सहित ही आकडेवारी बजेटमध्ये तुम्ही म्हणताय भरभरून मदत केली. अगदी थोडक्यात हरीश रोगे 1 मिनिटात सांगा, वेळ संपत आलेली आहे. काय थोडक्यात या सगळ्या मुद्द्यांमध्ये अति तातडीचा असा जो मुद्दा तुम्हाला असं वाटतं की ज्याला हात लावायला पाहिजे होता, ज्याला आतापर्यंत त्याच्यात उल्लेख झाला नाही या अर्थसंकल्पात? काही केलं बरं केलं ते केशव उपाध्यायांच्या पक्षानेच केलंय. मी एवढंच म्हणतो, आम्ही तुमचं ताम्रपट देऊन तुमचा सत्कार करू, परंतु एकच जनता करते, तुम्ही नका करू. जनता करेल आमचा, आम्ही जनतेकडनं घेऊ ताम्रपट. चिंता आपण बोलत असताना मी मला बोललो, तुम्ही मंदारला बोलत मी बोललो, तुम्ही मला म्हणाला ताम्रपट देऊ तुमचा. ठीक आहे, हरकत नाही, स्वीकारा, तोही स्वीकारायला काय हरकत नाही. जर तुम्हाला विरोधी पक्ष देणार असेल तर पण बोला लवकर बोला, वेळ कमी आहे. हरीश रोगे म्हणूनच ना, तर मी एकच म्हणतो आपल्याला की एकच गोष्ट करा की MUTP ते 1 आणि 2 हे तुम्हीच केलं. चला तुम्ही केलं. 3 आता जाहीर केला ना तुम्ही. आता त्याला तुमच्या कळलं ना नीती आयोगाने कळलं का नाही मान्यता दिली असं त्यांनी त्यावेळेला सांगितलं, इन प्रिन्सिपल. मग त्याच्यासाठी जी तरतूद जी आहे कळलं का नाही ती तरतूद करा. आणि आज मुंबईमध्ये जे आमचे प्रवासी आहेत त्यांना कुठेतरी राहत मिळेल या दृष्टीने पावलं टाका. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी मागणी आहे मुंबईच्या प्रवाशांची की आमचे जे रेल्वेचे डबे 12चे आहेत
ते 15 करा. एवढ्या 2 जरी गोष्टी केलात ना तरी सुद्धा आमच्या मुंबईमधला तो प्रवासी जो आहे तो तुम्हाला धन्यवाद देईल. बाकी काही नाही, सगळं तुम्ही केलेलं आहे. पण त्याच्या जोडीला ह्या 2 गोष्टी या येणाऱ्या वर्षामध्ये करा. तुम्हाला महाराष्ट्रात बस तुमचा मुद्दा तुमची मागणी सुद्धा थोडक्यात सांगते. अगदी थोडक्यात. हा बोला. मंदार आमचं असं म्हणणं आहे की शिवसेनेची पूर्वीपासूनची एक मागणी आहे की मुंबईकरांकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्राला निधी मिळतो, त्या प्रमाणात किती मुंबईकरांना मिळतात याचं ज्याला आम्ही बघतो निरीक्षण, तर अत्यंत निराशा होते. आणि म्हणून मग असं वाटतं की यामध्ये कुठेतरी ज्या शहरांमधून जो निधी मिळतो, मी असं म्हणणार नाही की सगळाच निधी आम्हाला बळकवायचा आहे, पण त्याच्या प्रमाणामध्ये ओव्हरऑल बजेट असेल किंवा रेल्वेचं बजेट असेल त्या दृष्टीने मुंबईकरांच्या विषयासाठी एखादा विकास आराखडा करून त्यासाठी खास भरीव तरतूद करून जे एक कुठेतरी समाधान व्हायला पाहिजे होतं ते लोकांचं होत नाहीये, ही मला खरी त्याच्यामधली खंत पण व्यक्त करायला. नक्की अर्थात हे समाधान होताना दिसत नाहीये. महेश अगदी थोडक्यात काय म्हणाल, आपण असमाधानी आहोत, आपण अधिक गोंधळात आहोत, नेमकं आपण काय आहोत या रेल्वे अर्थसंकल्प? एकूणच या रेल्वे अर्थसंकल्पाकडून जी अपेक्षा होती ती म्हणजे सर्वसामान्य रेल्वे प्रवाशाला काय हवं असतं, तर त्याला प्रवास करताना सुरक्षा हवी असते, त्याला प्रवास करताना सुविधा हव्या असतात. सुविधा मग ती जेवणापासून, रेल्वेमधल्या जेवणापासून तर टॉयलेट फॅसिलिटीपर्यंतची, आणि त्याला सुनियोजन हवं असतं. ते सुनियोजन असतं वेळेचं आणि एकूण व्यवस्थेचं. तर या 3 गोष्टी जर सुरेश प्रभूंनी या अर्थसंकल्पीय त्यांच्या भाषणामधून त्याच्या संदर्भात जर आश्वासन दिलं असतं तर निश्चितच सर्वसामान्य रेल्वे प्रवासी, आज जवळपास 1.5 कोटी 40 लाखाहून अधिक प्रवासी दररोज रेल्वेमध्ये प्रवास करतात देशभरातले. त्याच्या निम्मे म्हणजे मुंबईमध्ये साधारणतः 70 लाखाच्या आसपास प्रवासी दररोज रेल्वे प्रवास करत असतात. तर या प्रवाशांना दिलासा देण्याची सोय किंवा संधी मुंबईकर रेल्वे मंत्र्याला होती, परंतु त्यांनी तो दिलासा दिलेला नाहीये. ती संधी त्यांनी गमावली. हीच वाईट. तुम्ही म्हणताय की तो दिलासा दिलेला नाहीये. केशव अगदी थोडक्यात 30 सेकंदामध्ये उपलब्ध याच्यामध्ये लोकांना ज्या म्हणजे महेश म्हात्रे शब्दात जे लोकांना हवा होता दिलासा तो 100% देण्याचा प्रयत्न केला. कुठली खोटी स्वप्न नाहीत, कुठल्या खोट्या घोषणा नाहीत, जे वास्तव आहे. आणि या सगळ्या खटाटोपामध्ये अर्थात अजून 2 वर्ष शिल्लक आहेत, म्हणजे 2 अर्थसंकल्प तुमच्याकडे येणार आहेत, कारण त्यामुळे पुढच्या 2 अर्थसंकल्पाकडे बघण्याची सुद्धा आमची तयारी निश्चित आहे. पण अर्थात ज्या अपेक्षा घेऊन सगळी हे सरकार स्थापन झालंय गेल्या 5 वर्षामध्ये, म्हणजे गेल्या 3 वर्षामध्ये, आणि हा जो 3रा अर्थसंकल्प आहे, आता 2 अर्थसंकल्पात अजून काय होणार आहे, गती कशी येणार आहे या सगळ्या अवाढव्य आणि महाकाय अशा रेल्वेच्या या कारभाराला आणि प्रशासनाला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे लोक ठरवणार आहेत नेमकं काय घडलंय ते, आणि ते लोक काय ठरवत आहेत ते आपल्याला बघावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं आहे की निराशा निश्चित आहे. या अर्थसंकल्पाला एक निराशेची झालर आहे, आणि ती झालर कशी लवकरात लवकर काढता येईल आणि विकासाची गती या रेल्वेची कशी वाढवता येईल, हे मोठं आव्हान या केंद्र सरकारसमोर आहे, हे निश्चित आहे. धन्यवाद. नमस्कार.